मित्रांनो, माझ्या मागे एक व्ह्यू बघा. सनसेट पॉईंट आहे हा आणि सनराईज पॉईंट पण हाच आहे. खूप सुंदर जागा आहे. चिरमिरी टॉप म्हणून ही जागा आहे. 3 किलोमीटर्स जिथे आम्ही राहिलेलो आहे चक्राता बाजारपासनं. तुम्ही व्ह्यू बघा इथनं किती सुंदर प्रकारे सनसेट होत आहे. किती सुंदर नजारा आहे बघा. किती सुंदर व्ह्यू दिसतो एकदम छान पैकी. सूर्यास्त ऑलमोस्ट आता मोजून 1 मिनिटात होऊन जाणार. ही जर का इकडे ढग नसते ना तर खूप सुंदर नजारा दिसला असता तो. अजून खूप वेळ होता सनसेट होण्यासाठी. पण इथे बघणार तुम्ही इकडे खूप लवकर सूर्यास्त होऊन जातो. आणि इकडे बघा चंद्र पण इथे आलेला आहे बाहेर. खालचा व्ह्यू तो बघा मित्रांनो, खाली पूर्ण धुक्क आहे. आणि वरचा जो आहे तो एक्झॅक्ट आहे चिरमिरी टॉप. पण मग तोपर्यंत आम्ही वरती पोचणार तोपर्यंत हा सूर्यास्त होऊन गेला असता. चिरमिरी टॉपचा सनसेट झाला आहे मित्रांनो. खूप छान जागा आहे ही. अँड आय लव्ह माउंटेन्स. खूप शांतता असते माउंटेन्समध्ये, पीस असतो आणि गार वारा. बघणार तुम्ही टेम्परेचर खूप ऑलमोस्ट असणार इथलं टेम्परेचर 7-8 समथिंग लाईक दॅट. 4 पर्यंत असेलच, कारण खूप गारवा आहे. आणि कदाचित इकडचे लोक बोलत होते की या मंथ एंडपर्यंत इथे बर्फ पण पडू शकतोय. एकदा मी परत तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो क्लिअरली. खूप गारवा आहे. इकडनं बघा पूर्ण दुःख आहे. इकडे पूर्ण दुःख आहे. तर या प्रकारे डे 1 इन चक्राता. डे 1 पण बोलता येणार नाही, हाफ डे. ऑलमोस्ट आता 4ला पोचलेलो आणि रेडी होऊन फटाफट 5-6 सनसेट बघण्यासाठी इकडे येऊन गेलेलो. कारण इकडचे जे आमचे होमस्टेवाले जे काय ओनर होते तर ते बोलत होते की 5 o'clockला तुम्ही इथनं निघायला हवं आहे किंवा त्याच्या अगोदरच, जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्ह्यू दिसेल. ठीक आहे. सो उद्या परत भेटू चक्राताच्या पुढच्या व्लॉगमध्ये. कंटिन्यू करू पुढचा व्लॉग. 2च आम्हाला जागा फिरता येणार आहे. तर बघूया किती लवकर आम्ही सकाळी उठतो आणि त्यावरती सगळं डिपेंड करणार. एक जागा